ठीक आहे. पावसात कुठे निघले? वरती घेत शेताराव शेतात गेलते का? हे कर तीच आहे. किती वर्ष झाले याला? आता त्याला 2 पिढ्या गेल्या म्हणजे 150 पावणे 200 वर्ष तुमचा. तर अशी काही विहीर आहे. काकांनी सांगितलं पूर्वीचं ब्राह्मणांचं गाव होते. अच्छा. पूर्वीपासून शिवाजीच्या काळापासून म्हणजे आपली मंडळी समजा. हे खाली उतरण्यासाठी नाही का तिथे जागा आहे पेरी सेपरेट? आगाशे मंडळी. अच्छा. हां, त्यांनी तयार केलेल्या त्यांच्या पुढच्या खूपच अजून पण व्यवस्थित आहे. याला जर व्यवस्थित डागडुजी वगैरे केली तरी हा झिमा आहे. वरती जायला हे बघा वरती 2 जाण्यासाठी. मजली होते. काही वेळेला माझ्या स्वप्नात येतं अच्छा. राम हां हां. की हे असं करा तसं. मागदरी मागदरी ह्याच रोडनी जायचं पुढे? ह्याच रोडनी ना? कमान आहे हां. परत असं. अच्छा. खाली जावं लागेल अजून हा त्या याच्यातून कमालीतून खाली जायचं का? कमान असं बर अच्छा. खाली नाही मरत नाही हा तर रोज चांगला आहे. अच्छा अच्छा चांगलं. ठीक आहे. आणि तिथे एक जुनं राम मंदिर आहे, हातच आहे. विहीर पण आहे एक. हा ठीक आहे चालेल. ठीक आहे. पावसात कुठे निघले? वरती घेत शेताराव शेतात गेलते का? हे कर नाही हां हां. तिथं घेतो फार अच्छा अच्छा त्यात हे बर रे अच्छा. एवढे सकाळी सकाळी? हा जाऊन नाही करतो घरी बसून नाही करत. बरोबर आहे. घरी तर बसून काय करायचं? हम्म. करायचं नाही काय हां काम नाही करायचं आता. हां ते काय नुसतं फिरून यायचं. हा शेतात आहे आंबा आहेत अच्छा आहे अच्छा. वरती कोंबडे आहेत ना हम्म. पोरती आहे ते हां रावण हां. ते वरती. अच्छा. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज मी आलो आहे मागदरी गावामध्ये आणि इथे पुरातन काळामधलं खूप वर्षापूर्वीचं एक श्रीरामाचं मंदिर आहे. आता मी त्याच्याच प्रवेशद्वारामध्ये थांबलो आहे आणि मागे काका आहेत. तर आपणच त्यांना विचारू की ह्या मंदिराचा इतिहास काय आहे आणि इथे कधीपासून आहे हे. चला. तर हे आहे आता बघा, हे पाहू शकता तुम्ही. आतमध्ये आय थिंक हे वडाचं झाड आहे नाही, पिंपळाचं झाड पिंपळाचं. पिंपळाच्या झाडामुळे इथे हे आता इथे एवढी पडझड झाली. पडझड झालेली आहे आणि मध्यभागी आहे हे गावाच्या मध्यभागी. तर हे अशी पडझड झाली वगैरे. पण काळामधलं आहे मंदिर. बरं. हां कधीच आहे? किती वर्ष झाले याला? आता त्याला 2 पिढ्या गेल्या म्हणजे 150 पावणे 200 वर्ष तुमचं आहे. अच्छा. 150 वर्षापूर्वी तर 100% आहे. हे आता हे आतमध्ये. हे तुम्हाला सांगतो 1947 साली ज्या वेळेला गांधीची जाळपोळ झाली हां. त्यावेळेला हे जाळलेलं आहे. अच्छा 1947 साली. हे आता किती वर्ष झाली बघा हे जाळलेलं. अच्छा 1947. त्या आधी बांधकाम. त्याच्या आधीच आहे बांधकाम. हां. आणि आता हे नवीन, हे जे बांधले नवीन आहे. आणि ग्रामस्थांनी वर्गणी काढून गावच्या पैशातून फंडातून बांधलेलं आहे. मालकांनी आमच्या दादा दिलं. भानुदास हरिभाऊ आकाशी म्हणून होते ते. हम्म. काय त्यांच्या मालकीचं हे मंदिर होतं. अच्छा त्याच्यानंतर हे बंदिस्त होतं का लॉक वगैरे लावलेलं होतं त्यांनी. अच्छा. आणि ग्रामस्थांनी रामजन्माला म्हणून हम्म. ताब्यात घेतलं आणि अच्छा. त्याच्यानंतर हा सगळा खर्च गावाने केलेला आहे. आतमध्ये मूर्ती बिर्ती तुम्हाला बघायची असली तर चावी आणून दाखवतो. चावी आहे आहे का? आहे. आहे ना. हां. ए तानाजी मारली बाईकडली चावी आण मंदिरात. देवाची वात वगैरे पूजा झाडलोट हे आम्ही आमच्या खर्चानेच करत असतो. रामनवमीला म्हणजे स्पेशल असं काही? स्पेशल म्हणजे हेच भजन वगैरे कीर्तन वगैरे आम्ही ठेवतो. अन्नदान करतो. हां. पूर्वी जे चालू होतं हम्म. रामनवमीला पूर्वी लोक उपास वगैरे धरायचे. हां हां. हं? हां. 12 वाजता सगळं कार्यक्रम झाला हम्म. की घरी जाऊन ते उपास वगैरे सोडायचे. अच्छा. रामजन्माचा उपास धरायचे. आता तीच कार्यक्रम आम्ही चालू ठेवलेला आहे. हम्म. त्यात आता लोक देणगी देतात. कोणी 20 रुपये, कोणी 50 रुपये, कोणी 200 रुपये वर्गणी काढून काय असेल वर्गणी ते. काढून हा कार्यक्रम आम्ही करत असतो. आता त्याचा सुद्धा हिशोब
माझ्याकडेच आहे म्हणजे विषय झाला. म्हणजे एक प्रकारे तुम्ही व्यवस्थापक म्हणजे ट्रस्टी एक ट्रायबल की सगळं तुम्ही हँडल इकडे करता. करतो मीच म्हणजे गावाच्याच तर्फे अच्छा. सगळ्या वह्या चोपड्या माझ्याकडेच असतात. कार्यक्रम होतो, पूजा वगैरे होती, अभिषेक सगळं झाडूचा आणि सगळा अभिषेक होतो, सगळ्या गोष्टी करून घेतो. अच्छा. काय म्हणजे नंतर मग गावकरी बसले की त्यांची काय खर्च असेल ते वाचून दाखवायचा, काही शिल्लक असेल ठेवायचं. आता बरोबर. लोक 2 वर्ष झाले अन्नदान करायला लागले हां हां. स्वतःच्या पैशातून जेवण वगैरे करतात. अच्छा. गोड कोणी काय लाडू देतं, कोण तांदूळ देतं, कोणी वरण करतं. हे अशा प्रकारे सगळं साहित्य जमा करून आम्ही सगळं ते करत असतो. बरोबर, चांगली गोष्ट आहे. पद्धत चालू आहे, चांगली आहे. काय आता हे बांधकाम करायचं होतं तर हे झाडामुळे किंवा आता हे बराचसा खर्च आहे. निधी तर उपलब्ध पाहिजे. हो बरोबर आता बरोबर. हे पुरातन जसं आता काळातलं असल्यामुळं आणि फार सुंदर होता हो. त्याचा फोटो आम्हाला बघायला नाही मिळाला. अच्छा. त्याच्या खिडक्या वगैरे ज्या होत्या ना हम्म. पूर्वीच्या हां. त्या ती सुंदर होत्या. अच्छा. खांबी नक्षीवरून तुमच्या लक्षात येईल पूर्वीची नक्षी. बरोबर. हे जे दिवळ्या बिवळ्या हे बांधकाम हा, हे काय हे बांधकाम, हे जे नक्षी आहे ते आत्ताच्या लोकांना जरा कठीण आहे ना मायला. आणि आलं का लक्षात? कशासाठी यूज केलं जाते पण हे ते पण हं? कशासाठी? ते पूर्वीचं मंदिर त्यांचा देवच रामच म्हणून ते वापरत होते. देवच अच्छा. म्हणून मालकीच होतं ना ते. हम्म. त्यांची विहीर तिकडे आहे, हे मंदिर त्यांच्या ताब्यात होतं. अच्छा. ते बांधकाम सगळं चुन्यातलं आहे, अच्छा. सिमेंट मधलं नाही. बरोबर आहे. रुंदी किती आहे त्याची? 4 फुटाची रुंदी आहे. हम्म. एवढं भक्कम काम आहे. बरोबर. काय? आणि हे पडझड हे पिंपळाच्या झाडामुळे आणि झाली. म्हणजे त्याची बायजोरी नव्हती ना, मालकांनी कुलूप लावलं स्टार्ट मालक असल्यामुळे. नंतर मग ते इथून निघून गेले अच्छा. बाहेर पुण्यामध्ये इकडे तिकडे. हा. नंतर गावाने ते त्यांच्याकडनं ताबा घेतला आणि ते कुलूप बिलूप कापलं. अच्छा. जेव्हा अंधारात राहण्यापेक्षा मग आम्ही ते गावकऱ्यांनी विचार करून ते बरोबर. मंदिराचे कुलूप लॉक सोडून हे बाकीचे मग आम्ही बायजोरी केली. बरोबर बरोबर. 1947 जाळपोळ झाली. बरोबर. हे जाळलं. मित्रांनो, हे तुम्ही नक्षी वगैरे पाहू शकता. खूपच अजून पण व्यवस्थित आहे. याला जर व्यवस्थित डागडुजी वगैरे केली तरी होऊ शकतं. पण इथे ग्रामस्थाकडून निधी उपलब्ध होत नाही नसल्यामुळे हे परत आपल्याला डागडुजी याची या दुरुस्ती करता येत नाही आहे असे काका म्हणतात ते. आता आपण मंदिरात जाऊया. बनवले पत्र वगैरे टाकलं शेड मार हे असं जुन्या पत्र्या आहे. म्हणजे बांधकाम फारच वेगळं आहे. आता हे मूर्ती वगैरे जुनेच आहेत का आता हे नाही, नवीन? नवीन बनवल्या मार्बलच्या. पूर्वीच्या जुन्या मूर्त्या आम्हाला पाहायला नाही मिळाल्या. अच्छा. त्या कशा असतील ते नाही सांगतो. अच्छा, माहिती. त्यावेळेला जाळपोळ झाली. हां हां. त्यावेळेला अशा पादुका होत्या. अच्छा, तेवढे ते पाहतो. खाली ह्याची पादुका होत्या. फक्त पादुका राहिला. अच्छा. मूर्ती नव्हत्या. जेव्हा मग आम्ही गावकऱ्यांनी बनवून मूर्त्या अच्छा, आणल्या. सेम तसं त्याच्यावरतीच त्याच्यावर मूर्तीच ठेवून बनवली. दिल्या. बरोबर. ते सगळं व्यवस्थित म्हणजे ती त्यांच्यावर पडलं काढून त्याचं ते व्यवस्थित करून घ्यायचं. अच्छा. आणि मग हा मोठाचे नाव वरती जायला ती वरती सुद्धा हल होता ना. अच्छा अच्छा. पूर्वी ती मागे होता. बघायला. हा जे नाव मित्रांनो, हे पाहू शकता मागे हा झिमा आहे. वरती जायला हे बघा वरती ते जाण्यासाठी. 2 मजली होते. अच्छा, 2 मंदिर 2 मजली मंदिर होते. अच्छा. हे पण पहिलं जुनंच आहे का हे? घेतो ना ते बांधकामच जुने आहे. जिना आतून आहे. हे अच्छा. बाहेर आहे. तिथे एक दरवाजा होता. अच्छा. ते हा, त्याला आम्ही दरवाजा बंद करून घ्या. ते तसाची एक दरवाजा होता ना ते समोरचा. हम्म. ते असं दरवाजा आहे. ते सगळं पाहिजे पाणी. अच्छा, म्हणजे पहिलं जुनं अजून पण ठेवलंय तुम्ही, आहे. जेवढं राहिले तेवढं आहे, राहिलं. आहे. बाकीचं तुम्ही त्याच्यावर फक्त डागडुजी करायची बाकीची पुढची. काय? ओके. त्याचे मालक वगैरे काही लोक येत नाही. अच्छा, त्यांच्या म्हणजे मुली वगैरे पुण्यामध्ये आहेत. त्या राम जन्माला येतात. अच्छा, नाव काय त्यांचं? काय तिथं धायगुडे म्हणून मॅडम हां. भाज्याला राहतात. हां धायगुडे म्हणून. अच्छा. आणि दुसरे सुनीता वगैरे आहेत त्यांच्या मुली. हां. मुकुंद काकांनी. अच्छा. मुकुंद आकाशांच्या मुली ते येतात. रामनवमीला येतात.
त्यांच्या कपडे वगैरे त्यांच्या जागेमध्ये आहे म्हणून त्यांचीच जागा आहे, त्यांचीच मालकी. त्यांचीच मालकी. अजून काय ते गावाच्या नावावर किंवा काय नाही, पण आम्ही गाव वापरतो. अच्छा. आता हे इथवर कोणी देव सगळ्याचा असतो, एकाचा नसतो, देव सगळ्यांचा असतो. सगळ्यांचा. सगळ्यांचा आहे त्याच्या. हा, त्यांनी ते बंदिस्त ठेवल्यामुळे मग आम्ही गावकऱ्यांना ते करावं लागलं. अच्छा. ते लॉक काढून नंतर आम्ही हे सगळं गावाने खर्च केला. बरोबर. गावाच्या निधी त्यांच्याकडनं काय 5 रुपये आम्ही घेतलेले नाही. अच्छा. काय आणि 300 जरी असेल अजून द्यायची हम्म. तरी चालतं, काय आमची काही हरकत नाही. जशी गावकरी बरोबर, बरोबर. किंवा शासनाने जरी करून दिलं हम्म. तरी आमची काय हरकत नाही. हम्म. हे चांगलं व्हावं. बरोबर. एक आता ते तर आहे. अयोध्येच्या याला सुद्धा आम्ही गावाकडनं हम्म. निधी पाठवलेला आहे अच्छा. गावाच्या तर्फे, आणि वैयक्तिक सुद्धा दिला. शिवापूरला बाबा कोणतरी देशपांडे म्हणून त्यांच्याकडे आम्ही निधी गोळा केला होता अच्छा. तिकडच्या अयोध्येला. तसं आता हे चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे हम्म. एवढीच इच्छा आहे. आता रामसुद्धा आता तो सांगायचं म्हणजे कसं हम्म. एक टायमाला काही वेळेला माझ्या स्वप्नात येतो अच्छा. राम हां हां. की हे असं करा तसं करा, पण आपली ताकद नाही ना. हम्म. गावाचा निधी एवढा होऊ शकत नाही. नाही नाही, बरोबर आहे. तुम्ही एकटे नाही करू शकत. 500चं काम नाही ना, नाही नाही नाही, एकट्याचं काम हे नाही. लाखामध्ये काम आहे. हो तर करायचं बरोबर. म्हणजे ते तर आहे. सगळ्यांनी मदत केली पाहिजे तरच सगळ्यांनी होईल. केली पाहिजे. शासनाकडनं काहीतरी त्यांना निधी आला पाहिजे. असे एकंदरीत ते आहे सगळं. बरोबर. हे तुम्हाला स्वप्नामध्ये साक्षात्कार म्हणजे साक्षात्कार देतात ते. होतो. मी गावातल्या लोकांना सुद्धा म्हणतो अच्छा. की राम माझ्या स्वप्नामध्ये येतो, असं करा तसं करा. तेवढं म्हणजे ते अर्धवट स्वप्न पडतंय, पूर्ण पडत नाही. अच्छा अच्छा, लगेच जाग येते मध्ये. लगेच जाग येते. ही काहीतरी सांगण्याची इच्छा आहे. काय आता त्यांची देव सांगतोय तुम्हाला, पण आता तुम्ही सगळ्यांना सांगताय, पण हा ते होत नाही. होऊन सुद्धा म्हणजे त्याचा निधी पाहिजे ना तेवढा. हम्म, हम्म. हे काय बरोबर. करायचे त्याचा निधी पाहिजे. तर बरेचशा त्या ठिकाणी आणि खाली पांडुरंगाचं बी मंदिर आहे, ती बी मालकी होती. ते अच्छा. सुद्धा आम्ही गावांना ताब्यात घेतलं. त्याला सुद्धा निधी लोकांनी दिला. हम्म. डागडुजी केली, त्याची नवीन पत्रे टाकली. अच्छा. काय आता हे पुढचं राहिलेलं आहे. त्या लोकांची इच्छा आहे काहीतरी आता करावं म्हणून. निधी उपलब्ध झाला तर त्याला असं गोल शेड टाकून करायचं. बरोबर. त्याच्यामध्ये हा, शेड खांबे टाकलं लावायला पाहिजे. जागा आहे. हम्म. काय जी परमेश्वराची इच्छा होऊन नाही जेवढं म्हणजे हा, ते तर बरोबर आहे. तुम्ही जे बोलता हा. ते परमेश्वराची इच्छा असेल तर ते होईलच. होऊन नाही हा. म्हणजे झालं आपली पाहिजे. पण इच्छा आहे, त्यांची पण इच्छाच आहे, हा पण ते वेळ आल्यावरतीच होत आहे वेळ असं. आल्यावर. हम्म. आता हे सुद्धा वेळ आले म्हणून आम्ही गावच्या पैशातून ह्याच्यातून सुद्धा करून सगळे केलं. पुढाकार सगळा मीच करतो. लोकांना मीच जागा करतो की अच्छा. हे करायचं आपल्याला, ते करायचं. लोक विरोध नाही करत, हम्म. करतात. नाही, बरोबर. थोडासा त्रास होतो. निधी हवा आहे, बरोबर वर्गण्या मागावं लागतात. कुणाची परिस्थिती असते, कुणाची नाही आहे. हम्म. 3-4 रुपये त्यांनी ताकद आहे ती देतात. हम्म. ज्याची अगदी परिस्थिती येते त्याच्या फुलण्या फुलाची पाकळी पैसे देतात. हम्म. 100 बरोबर. रुपये वर्गणी काढली तर 200 रुपये 100 रुपये देतात. काहीतरी देतात, काहीतरी मदत आता करतात हा ते. सुद्धा रामनवमी सुद्धा रामनवमीचा कार्यक्रम सुद्धा आम्ही आहे ना हम्म. लोकवर्गणीचंच करतो. या जागेवर भजन बिजन सांगायचं, मांडव घालायचा, हम्म. अगदी व्यवस्थित करायचं. इथंच लोक बसल्या जागेवर पैसे देतात. ते सगळ्यांचं भागून जातं. बरोबर बरोबर. आता त्यातून जे काय राहील शिल्लक हा. तो फंड तयार केला या वेळेला. हम्म. हम्म. जे काय 5,000 रुपये शिल्लक राहिले हम्म. ते तुमच्या केले. रामनवमीला थोडंसं वाढवून देईल. हे बरोबर बरोबर. ते तर आहे. म्हणजे असं ते हळूहळू वाढवत जायचं. हम्म. ते तर आहे. हे पण पहिलेच आहे ना. ही जी गणपतीची मूर्ती आहे, हे जी पुढचा जे दरवाजा आहे मेन हां. दरवाजा हां. त्याच्यावर ते बसवलं तुम्ही अच्छा. प्रवेशद्वारावर. हम्म. करू का ते? नाही रे. फार जुनी मूर्ती आहे. ही सेवा आम्ही करतो. गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वारावरच होती ती मूर्ती. जी पडल्यामुळे येत आम्ही ठेवलं. म्हणजे कोरीव काम वगैरे दरवाजे वाटते. बरोबर. फार सुंदर काम होतं, पण ते आपल्याला बघायला नाही मिळत. बाहेरचं मिळलं असतं पूर्वीचं ते मंदिर आत्ताच आहे. हां हां. अनेक लोक इथं आले असतात. बरोबर बरोबर. इतकं डेकोरेशनमध्ये ते मंदिर होतं. हम्म. नाही हाही ते व्यवस्थित ठेवलं असतं, या केलं असतं ना तर राहिलं कोण असतं. नसती ना झाली हां. आज सुद्धा ते बघायला मिळालं असतं. हम्म. आता ते भंगार पण ठीक आहे. वगैरे आता वगैरे. आता जेवढं पण आहे तेवढं. आता त्या माणसांची इच्छा होती बनवायची, पण आज थोडं झालं ते इथून त्यांची दानाधीन झाली. हम्म. निघून गेली ते इथून. काय मय झाली. ते आहेत आता मुली वगैरे येतात. जाऊ दे, जेवढं आपल्या हातात होतंय आपण तेवढं करू शकतो. करून कशी ठेवू. करायचं देवाची तेवढं. सेवा केलेली आहे. आता तिथून पुढचा मार्ग परमेश्वराने द्यावा. हे जर चांगलं जर टकाटक करायचं असेल हम्म. तर मग आपलं निधी कुठून जरी आमच्या
कुणाला तरी तयार करावं याच्यामध्ये बरोबर. खूप आहेत. हम्म. गावात तशी परिस्थिती नाही, सगळे शेतकरी आहेत, गरीब आहेत. हा, जे बाहेर आपण पडले सगळे- त्यांच्याकडे जाऊ नको, त्यांचा व्यवसाय पोराबाळांना शिक्षण अमकं तुमकं हम्म. म्हणजे पेपर पडलेले आहे. ते होऊन जाईल, झाले होईल, पाहिजे. होईल, होईल. हे काय काय फार सुंदर होतं ते लोक सांगतात पूर्वी, ते आता त्यांनी राहिलेच नाही. हम्म. आता माझा जन्म 56ला, याच्या आधी हे मंदिर जाळायला गेले. अच्छा 1956 मध्ये. माझा 1956चा जन्म आहे. अच्छा आणि 47ला मंदिर जाळलं. अच्छा जाळपोळ 47 झाली ला. गांधीच्या ह्याच्यामध्ये. हम्म. तर आता ते राहिलेच नाही, आपल्याला बघायलाच नाही ना वेळ 1947च्या दंगलीमध्ये. जमली आणि ती जाळपोळ झाली. इतर लोकांनी ते जाळल्यामुळं त्याचं जे डेकोरेशन होतं हम्म. त्याच्या आधीच्या लोकांना माहिती, यांचा 47च्या आधी जन्म झाला त्यांना माहिती. त्यांना माहिती त्यावेळेला काही फोटो बिटोची व्यवस्था नाही. नाही ते फोटो तर. बिटो जर काढले असतील तर आज तुम्हाला ते संपूर्ण बघायला मिळालं असतं. हम्म. आता सुविधा झालेल्या आहेत. आता झाले सगळे. हां आहे एकंदरीत आहे. सेपरेट. आगाशे मंडळी अच्छा हां त्यांनी तयार केलेल्या त्यांच्या पुरत्यात. अरे बाप चांगलं आहे. हां आता इथे हे तर मागं एक आगाशांची, ही एक आगाशांची, आणि ही जे राम मंदिरवाले आहेत हां ती यांची अच्छा मालकी. म्हणजे पहिले सगळे आपल्यासाठी सगळं तयार करत होते. हो काय, तर ही त्यांच्यावाली वगैरे आगाशांची अच्छा जे राम मंदिर आहे ना हां त्यांच्यावाली वगैरे पूर्वीचं बांधकाम. बांधकाम तर तसं सेमच आहे. हे पाहू शकता मित्रांनो, ही त्यांची वेळ बांधण्याची आणि ती त्या टाईपचे जेव्हा ते जुने होते तर हे असं बांधकाम आहे. आजच्या काळामध्ये अशा टाईपचं अशा पद्धतीचं बांधकाम तर नाहीच दिसणार, ते पण विहिरीसाठी. तर अशी काही विहीर आहे. काकाने सांगितलं आगाशे म्हणून आहे त्यांची परिवार आहे, तर त्यांची ही विहीर आहे. अजून पण चांगल्या कंडिशनमध्ये आहे बांधकामाचं. तिथं त्या दगडावर आहे ना टेके लिहिलेले आहे, जे साल आहे ना ते हां. सुद्धा साल टाकलेले तिथे पुढे ना. ते तिथे बघायचं का ते? हां बघूया ना ते. ती पण विहीर आहे का? हां ती बी विहीर आहे. ती आगाशांची. ते दयानंद विष्णू आगाशे आहे ना त्यांच्या मालकी. अच्छा अशा किती विहीर आहे तिथं? 3 आहेत. 3 विहीर आहेत त्यांच्याच मालकीच्या आहेत. हां इथं जे आहे मुरलीधर आगाशे, वसंतकाका आगाशे त्यांची विहीर आहे. अच्छा बघा तिथे. आगाशे म्हणताय ना. आगाशे आगाशे हे बी आगाशे आहे. अच्छा राम मंदिरावाले मालक आगाशे. अच्छा आता हे दिसते का नाही तर म्हणजे बघा इथं पहिला साल टाकलेलं आहे त्याचा. आणि कलर लावून वाचलं होतं माझे की कोरीव काम केलेलं आहे. कोरी काम आहे हां मित्रांनो. हे बघू शकता म्हणजे आता दिसत नाही व्यवस्थित. दिसत नाही त्याला जे असं त्याचं केलं ना असं घासून तर कलर बघू लावलं तर शकता. बरोबर दिसतं. आता इथे पण एक विहीर आहे. अशा ह्या गावामध्ये 3 विहीर आहेत. आता इथे तिकडे गावचे ते हे आतमध्ये जायला तर इथून नाही का? ही पूर्वीचं बांधकाम होतं चांगलं. हां हे पडा जड झालं. इथून या इथून दाखवतो. इथून आतमध्ये जायला जातो वाट नाही आहे. आपण ह्या दुसऱ्या साईडने पाहूया. काय आहे पाण्याचं इरिगेशन चालू झाल्यापासून ह्या विहिरींची दिसते दिसते. इथून पाहू शकता. इथून आता हे बघा
इथून पुढे ही विहीरच आहे, ही वाट आहे आणि पुढे अजून विहीर आहे ना. हा पुढे विहीर पाणी दिसते ते विहीर पडझड झालेली आहे. झाडं त्याच्यामुळे उगवले, अच्छा, नीटनेटकं नसल्यामुळे बरोबर. हे सगळे झाडच याच्यामध्ये उभे झाडं आहेत. उगवली. आणि कठारा दिसते नाही. हम्म, ती हे अशी काय. होती या बांधाकडे. बरोबर. चौकोनी आहे. त्याच्याला याच्यात काय अजून म्हणणार नाही. हे काय टाकलं नाही आतून हा? अशीच थोडं. हा, आता पावसाळ्यात हे अशीच राहणार. आता हे रोप लावले ना भाताचे, हां हां, आता हे काढायचं, अच्छा. हे ते चिकलनी करायची, हां हां, चिकल करून मग त्याच्यात लावायची दोरीवर. हो नाही ते यांचंच आहे ते. हा हे तुमच्या गावाला खूप म्हणजे जुना हे इतिहास लाभला आहे, पण त्याची नोंदणी नसल्यामुळे तुम्हाला माहिती हा. नाही आहे. नोंदणी शासनात कुठे जरी असणार आहे, पण त्याचा जे मोबदला मिळत होता खर्चाचा, हा, तो हा. आता बंद झालेला आहे. अच्छा अच्छा, म्हणजे हां ते पांडुरंगाचं दुरुस्ती. मंदिर आहे आमचं. हम्म, ते शासनाकडनं त्याला काहीतरी पूर्वी 19 रुपये यायचे अच्छा. त्यावेळी यायचे. 1947 साली, आधी त्याच्या आधी. त्याच्या आधीपासून ते देऊळ आम्हाला कळतच नाही, कोणालाच कळत नाही. पांडुरंगाचं मंदिर आहे. अच्छा. आता याच्यात पाय भरणार नाही, तिकडून लावलं. तिकडून माहिती. चला. आता त्या मंदिराची ट्रस्ट आहे, आम्ही बनवली आता हां आणि पांडुरंगाची. अच्छा, हां ते खाली मंदिर आहे पांडुरंगाचं. आता ते पुराणाचं काळात कुठं काय असेल कुठं दप्तरात हम्म, हम्म. त्याला शोधायला लागणार. बरोबर. या मंदिरांच्या नोंदी पुरातन म्हणून असणार आहे. असतीलच, हा. नक्कीच असतील. म्हणजे असायला पाहिजेच. राम मंदिर आहे म्हणल्यानंतर त्याची नोंद असायलाच पाहिजे. बरोबर बरोबर. काय आता आपण एवढं काय कुठं मिळते, कुठं काय दप्तर ठेवलं आहे तुम्ही, काही इतके सांगता येणार नाही आपल्याला. त्याचे बांधकाम वगैरे कसं होतं, हे आता बाहेरून किती दिसतंय. फार जुनं येतं तरी अजून हल्लं नाही. तर त्या झाडामुळं ते टिकले राहिले अजून. मित्रांनो, आता आपण तिसरी विहीर पाहण्यासाठी चाललोय. आता 2 विहिरी झाल्यात. बघा, हा असा काही रस्ता आहे इकडे. हे पाहू शकता, या जुन्याच काळातल्याच या अशा पायऱ्या आहेत. आणि ते मागून जे जात आहे हा रोड आहे, तो हा मागच्या बाजूने नाही का मंदिराकडे, तिथे रामाचं मंदिर आहे त्या साईडला जायच्यासाठी वाटतं हे. तर हे आहे विहीर. यांनी केलं. दुसऱ्या आकाशाने हे दुसरे आगायचे. शंकरचा सकाराम आगाचे मुरलीधर विष्णू आगाचे. बरोबर. त्या साईडने हे वाटतं ना तिकडून दरवाजा तिकडून येतो खाली जाण्यासाठी. हा, खाली जाण्यासाठी पायऱ्या वगैरे सगळ्या. अच्छा. मित्रांनो, इथे खाली पाहू शकता. इथे राट बसवलेला होता पूर्वी. इथे खाली उतरण्यासाठी नाही का तिथे जागा आहे. त्या साईडनी तिथून नाही का रोड आहे, पायऱ्यांचा दरवाजा आहे. पायऱ्यांचा दरवाजा दिला. आणि याच्यातलं पाणी नाही का हे वापरतात नाही याच्यातलं पाणी. हो, जनावरांना झाडे बिडं अशी रामाजवळ कसं उगवले झाडं, सेम सेम. उगवल्यामुळे हे कालांतराने हे सगळे पडणार. ते पडेल ते, जसं ते मुळं आतमध्ये जातील ना तर तिथे ते जाणार ते. असं होणार, पडझड होणार. पण तरी पण अजून पण चांगल्या कंडिशन मध्ये आहे. हे वरचाच भाग फक्त आहे. त्या इथं राहत होता, राहता करता पायऱ्या आहे. अच्छा अच्छा. असं पाणी सुंदर. हा, पाणी वरती काढण्यासाठी. आता ते पूर्ण भरल्याच्या नंतर इथून वापर करायचा. आणि खाली खाली गेलं हा, तर पायऱ्यांनी वापर तिकडून पाहिजे मी खाली. पूर्वीचं ब्राह्मणांचं गाव होते अच्छा. पूर्वीपासून, शिवाजीच्या काळापासून. म्हणजे आपली मंडळी समजा हां. त्यांची वाडे होते पूर्वी अच्छा. सगळे ब्राह्मणच इथं राहत होते पहिला. बहुतेक. आणि आमचाही समाज होता, पण थोडा असे त्या काळापासून. हां. पण ते गांधीजींची जाळपोळ झाली ना, नाही का त्यावेळी दंगल 1947 साली. ते सगळं ते लोकांनी काय विचित्र आहे, मंदिर म्हणा हे ते जे आहेत ना गेले ते परत आलेच नाहीत. म्हणजे आता येतात त्यांच्या जमिनी वगैरे. हां हां. त्यांचे वाडे होते पूर्वी जातीतून, ते सगळे वाडे होते, दगडी वाडे वरपर्यंत. अच्छा. 2 वर्षापर्यंत ते मंदिर त्यांच्या स्वतःच्या मालकीचं आहे. त्यांच्याच जागेमध्ये. आग अशी कोण असते त्यांच्या. बरोबर. मोठा इतिहास आहे या गावाला. पण खूप कमी जणांना माहिती आहे.
जे येतील इथं त्यांनाच माहिती आहे. ते यांनी सांगितलं ना मांगडे सरपंचांनी की राजा त्या काळाचा राजा ह्या गावची होती बोरचा. कोण? बाकी महाराजांच्या काळात अच्छा. असं तिथे इथे शिकवलं पाहिजे. लोकांनी जे काय पूर्वीचं आहे ते राखलं पाहिजे. बरोबर. ते तर आहे. आपल्या आता जेवढं आहे तेवढं आपण करायचं. बाकी त्यांना तेवढं करतो. बस. आता पूर्ण 2000 साली गावचा हिशोब आहे मला. किती? 2000. 2000 साली त्यावेळेला पहिला स्टार्ट सरपंच ग्रामपंचायती. अच्छा. नंतर 10 परत 5च्या नंतर बिनेरो हां हां. 10 वर्षे तेव्हा केली. आज 26 आलं. 26 वर्ष झाली गावचा हिशोब माझ्याकडे सगळ्या गोष्टी. कळलं. त्याच्यामध्ये की इन्व्हॉल्व बाबा 5 रुपये खाल्ले नाही नाही असं किंवा अफराचं बस हां. मला नाही. विचारून सगळ्या गोष्टी काय करायच्या. बरोबर. 500 रुपये खर्च करायचेत ना 2 लोकांना विचारायचं व हे 500 रुपये इथे खर्च करायचे. आधी प्रस्ताव मांडायचा म्हणून लोक तयार होतात. म्हणून त्या सगळ्या गोष्टी होऊन जातात. बरोबर. ते तर आहे. आता हे सुद्धा इथं हे राम मंदिर सुद्धा हे पार पड जड होते जेव्हा की काही व्यवस्था नव्हती. अच्छा. जेव्हा पाणी मिळायचं नाही किंवा काही मिळायचं नाही. हां. म्हणून आम्ही गावकऱ्यांनी ठरवलं की आपलं ते सगळं साफ करायचं. म्हणून राम निर्मिती चालू आहे. काही वर्षी केलाच नाही माहिती अच्छा. असताना. मालकी हक्क होता ना मालकी हक्कांवर. हां अजून पण आहे अजून ते आहे म्हणजे आहे पण ते आता ते येत नाही. येत नाही म्हणजे म्हणजे ते तुझी देवाची परमेश्वराची पूजा वगैरे व्हायला पाहिजे. ती झाली पाहिजे ना. नाही ते तर व्हायलाच ते पाहिजे. समजा गेले निघून हां. त्या जरी आले मालकी त्यांनी जरी सांगितली हां, हां. देवाची सेवा करा. बरोबर. त्याला सेवा घडण्याची करा. ते तर आहे. ते तर आहे. मालक तुम्ही का असाल. बरोबर बरोबर. खरं आहे ना. आता ह्यांची मंडळी रोज दारू लुटून पूर्ण तिथं चावी इथंच असते ना त्यावेळी ह्यांच्याकडे दिलेली अच्छा. जवळजवळ असल्यामुळे पूजा होती काय का व्हायला बरोबर. ते तर आहे. सेवा. उलट ते व्हावं होईल का काय आता व ते ना पुरातन खात्यापासून पुरातून खाते काय असं नाही की ही कंटिन्युअसली तुम्ही जे पण ग्रामस्थ वगैरे आहेत ना त्यांनी अहवाला एक तयार करायला पाहिजे की हे पुरातन मध्ये एकदा आहे. आलते हो पुरातन खात्याचे आलते आलते का? आलते काय कुठला बी मोका आता राम मंदिर अयोध्येचं सुद्धा किती वर्ष राखलं होतं. हम्म. याला एक योग आला पाहिजे. बरोबर आता बरोबर. ह्या रामाचा जर योग आला हम्म. तर तर होईल. चांगलं बी होईल. होईल चांगलं होईल ना होईल होईल. पैशावाली सुद्धा मदत करणारी आहेत. धार्मिक लोक आहेत. येस ते तर आहे. आणि हे गाव छोटंसं असल्यामुळे उदाहरणनिर्वाह करायला त्यांची पंचायत हम्म. आणि निसर्ग साथ देत नाही. बरोबर. पण आणि लोक याच्यामध्ये नाही. याच्यामध्ये गावकऱ्यांनी नाही का त्याच्यामध्ये नाही का प्रतिसाद दिला पाहिजे आहे त्यासाठी. ना. आणि ते पण ते काय म्हणते मागे लागले पाहिजे. काय सारखं आवड तिथं पाहिजे. गेलं तर ते होईल काम. आवड पाहिजे. आता मग मी एक जणाला सोबत हात मारतो हम्म. आला का नाही. त्याला काय मतदानाची काळजी पडली तशी मला काळजी नाही. मी उद्या करेल. मला हे जे कार्य आहे हे काम हम्म. त्या मंदिराचं बरोबर. त्याची डावडोजी होईल. म्हणजे नाही सुंदर व्हावा असंही काय नाही. नाही नाही होईल ना होईल होईल. ना. ते व्यवस्थित 4 लोक तिथं बाहेर बसली पाहिजे. बसले पाहिजे. बरोबर. आजचे काय थोडं काम नाही. 10-15 लाखाचं काम आहे बाहेर सुद्धा. हम्म. डागडुजी करायचं म्हणजे बरं मटेरियल सगळं महाग झाले आता. ते तर आहे. म्हणजे एवढी रक्कम गोळा करायची म्हणजे रावकडे ना गावकऱ्यांना खूप खूप खूपच. कुठेतरी निधी आणणं किंवा काय करणं तिथं मला राहिलं तर ते तर आहे. याच्यामध्ये आहे ना गावकऱ्याचे जे मुलं आहेत कुठे इथंच राहतात का कामाला पुण्याला जातात. कामाला नाही, बाहेर ठिकाणी आहेत ना. आहेत ना अच्छा. पण पण एवढे त्यांनी तर म्हणजे हाय फाय नाही ना. हां नाही नाही 15-20 हजारापर्यंत पगार. अच्छा. त्यात घरचा निर्वाह करायचा. हम्म. विकीचा खर्च करायचा. हम्म. तिथून उत्पन्न तेवढं निघत नाही हम्म. खर्च करून. बरोबर. आणि आता हे निसर्गावर सगळं शेती ते तर आहे. आणि हमी भावना ते तर महत्वाचं परत असेल त्याच्यामध्ये. काय तुम्ही पिकवणार आणि त्याला जर कृषी तज्ञांनी सांगितलं रात्री टीव्हीवर हम्म. म्हणजे शेतकरी राजा कधी होईल. ते त्यांनी सांगितलं म्हणजे तुम्ही हमी भाव द्या पिकाला भाव द्या ते दिलं तर लगेच राजा काय चांगलंच करेल कधी ते. होईल. आता हे सगळं लुटालूट मार्केटला गेलं त्याच्या जीवावर 5-6 लोक तिकडं मजा मारतात. बरोबर. त्याच्या हातात काय येते तसं तर पाहिजे. नाही ना काय येतं आता शेतकऱ्याची. काहीच नाही त्यांनी काहीच. जे बैलागत मेहनत करायची हम्म. मार्केटला माल पाठवायचा हम्म. त्यांनी 4 मजूर सांभाळायचे यावानी. एकही कार्यक्रम असं नाही इथं होत नाही. महाशिवरात्रीला
भजन कीर्तन सगळी पूजा अभिषेक सगळं होणार. सगळे मंदिर आहेत आमच्या सगळं. गावात त्या काळात. सगळ्या मंदिरांचा हिशोब माझ्याकडे. आहे पण खरं सांगायचं म्हटलं जे मंदिर म्हणजे सॉरी गावामध्ये जे सुख आहे ना ते शहरामध्ये नाही आहे. नाही कधी बी असतं. ते सकाळचे पहाटपासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत ते जे वातावरण असतं म्हणजे सकाळी सकाळी तुम्ही पाहता जे भजन वगैरे स्टार्ट होतं ना काय म्हणते त्याला सुरुवाती बाबाचा हां ते सुरुवात परत संध्याकाळची 5च्या या 7च्या नंतर नाही का पूजा वगैरे आणि संध्याकाळी 10पर्यंत जी वातावरण असतं ना ते खूपच एवढं जास्त ते माणसाला अनुभव आला पाहिजे. देवाची सेवा अनुभव कधी येतो माहिती का जेव्हा आपण नाही का शहराच्या ते धावपळीच्या याच्यामध्ये गुंततो ना तेव्हा अनुभव येतो की अरे अरे आपण काहीतरी नाही का विसरतोय या आपण नाही का आठवण येते की गाव कसं आपण राहिलेलो आहे तर ती आठवण येते. आता 25-26 वर्षी गावचा कारभार नाही पण असं मान किंवा सन्मान नारळ फळ कधीच नाही येत. आपलं नाव बी घ्यायचं नाही. ते इच्छाच नाही आहे. एवढे सगळी शेती सुद्धा असून सुद्धा तेवढं समाजसेवेला वेळ द्यायचं. देवळाची मंदिराची झाडलोट सुद्धा करणार. रोज मारुतीचं मंदिर आहे खालीवाडा. रोज पूजा तेलवाय अच्छा तेलाची बाटली दुकानातून खातं लावलेलं 12 महिन्यांनी पैसे अच्छा त्या द्यायचे. तुम्ही ते आज सकाळी लवकर जरी गेला तरी पाणी घाला आणि देवाला वाटला रोजचं रुटीन आहे. रोज. माझा तर नियम आहेच पाणी घालायचा. किंवा इकडं सुद्धा वरती राम मंदिराकडे आलं त्यांच्या मंडळाला विचारणार किंवा असं आमुष्य पौर्णिमा जर असेल काही कार्यक्रम असेल त्यांच्याकडे हार बाजारातून आणून सुद्धा यांच्याकडे द्यायचे. बाबा हे हार देवाला आज घाला. हे रोज नाही भरपूर देव आहेत. कार्यक्रम असले कार्यक्रम त्यावर भरपूर देव आहेत. काय दररोज त्यांचे महत्वाचे कार्यक्रम असेल त्याची हार बिर आणून ते- द्यायचे. त्याच्या ह्यानीच मिळते आपल्याला यांच्या मारवड्यावर. म्हणून आम्ही काय करतो पिटली करून ठेवायची वादबीत लावायची 2 टाइम. मी देवाची पूजा तर होती ना बरोबर आम्ही नसलो तरी मुलं बाळ जातात कोणी येतं गावातली यायला लागले जातात येते ते. दर्शनाला म्हणजे कसं आहे- अजून उत्साह वाटतं. आता मी तेच म्हटलं ना मी पहिला एक व्हिडिओ पाहिला फक्त मित्रांनी सांगितलं ते वेगळंच राहिलं. मी यूट्यूबवरती व्हिडिओ पाहिला की हे खूप जुनं राम मंदिर आहे. ती तिकडली विहीर आहे ना ती पण सगळं- दाखवली. सगळं आता जुने. 3 विहिरी नाही दाखवल्या त्यांनी तिथे फक्त एकच विहीर दाखवली. मला वाटलं विहीर याचीच जवळ आहे काय कोणी पण ते ठीक आहे. पण मी आता एक आलो आहे आता पाहून आता माझा व्हिडिओ टाकला तर हा जर चांगला चालला हो यूट्यूबवरती तर माझे अजून 4-5 जण अजून येतील बघा. अजून येणार ना त्या मालकांची सुद्धा जमीन सुद्धा आहे अजून विकली नाही त्यांची अच्छा वरती आहे का? वरच्या बाजूला. आहे ना 5 एकर जमीन आहे. त्यांची जमीन आहे ते विहीर आहे ना हां तिथे 1 एकर जमीन आहे. अच्छा वरती त्या 3-4 एकर जमीन आहे. स्वतःच्या मालकीचे आहेत ना स्वतःच्या त्यांच्या. मालकाची. ते गेले त्या आधीला त्यांनी मारुती बसवलेला होता. आता ते मारुती करू बाहेर झाला तिथे पडलेला आहे. हां होता ना आम्ही लहान असताना. आता हा गणपती तुम्हाला दाखवला ना हां तिथे गेटवर होता समोर. अच्छा तिथे हा ते प्रत्येक मंदिराच्या असे वरती लावतात ते दरवाजा सुद्धा केवढा असेल आणि तो कसा असेल तो खूपच मोठा असेल तो. आणि तो नक्षीचाच असणार ना. हो एवढी मोठी कमान आहे मंदिराची मंदिर. बरोबर बरोबर त्या काय खरंच त्यावेळेला सागवान असेल काय काय असेल कशी नक्षी असेल बरोबर त्याचे पाहायला आपल्याला मिळालं नाही म्हणून सोडून द्या. कारण जन्म माझा 56ला 47ला जाळपोळी झाली आणि त्यातले काहीच राहिले नव्हतं ना. तेव्हापासून जे मंदिर बंद होतं आता 10-15 वर्षापासून मंदिर चालू केले म्हणून मालकांचे जे पत्र वित्र सार्वजनिक त्यांच्या टायमाला एक पुजारी असायचा म्हणतात. अच्छा येतात ना आपलं ऐकायचं एक पुजारी असायचा मग प्रत्येक घरटी त्यांचं जेवण असायचं त्यांना अच्छा त्या काळात अच्छा प्रत्येक त्या असे घराच्या सगळे ब्राह्मण हम्म. मोठा असते स्वामी महाराज ते कोणतरी ते वरती पेशल माडीवर नाही ते सगळी टिकून राहिलं देवपूजा पाहिजे. करायला. जे कार्य आहे आणि प्रत्येक जण त्यांना त्या काळापासून म्हणजे त्या काळातलं सांगत होते. अच्छा मोठा इतिहास आहे त्या मंदिराचा. 2 मजली ना तुम्ही दाखवलं ना वरती 2 मजली होती. 2 वरती मजली जायला होतं त्या काळात. जिन्यावर त्याला जुनी बाजूने आहे ना तिला हां मोठा कार्यक्रम व्हायचा. रामनवमीला सगळा परिसर यायचा त्या काळापासून अच्छा लोक यायची. मी पहिलं मंदिर असं पाहिलं की 2 मजली मंदिर आहे वरती जायला जिना आहे. हा खाली तुम्हाला पाहायला नाही मिळालं हां. असं चौकोन आहे. हां आणि पंढरपूरचं कसं मंदिर होतं पूर्वी हां जुनी साहेबने असे गोल राऊंडवर माणसं बघायला बरोबर बरोबर हा, गॅलरी असं सारखी आज असो अच्छा चारी बाजूनी गॅलरी बरोबर आणि मध्ये हॉल आणि अच्छा काय जे कार्यक्रम चाललाय जन्मकाळ हां, ते ते पाहण्याकरता पाहण्याचं. वरून बघायला
बरोबर. आमचं पांडुरंगाचं मंदिर बघा तुम्हाला आता तसंच सेम अच्छा. पंढरपुराची बांधले ना पूर्वी हां हां. सेम तसंच बांधलेलं आहे. ते अच्छा. अजून आम्ही टिकून धरलं. आता परवाच्याला आम्ही 2-3 लाखाची पत्रे आणून टाकली डागडुजी केली. अच्छा. मग ते पत्रा कधी मंदिर बांधले हे कुणाला सांगता येईल. नाही सांगतो मी. त्यांना सांगितलं ना फार पूर्वीचे 200 वर्षापूर्वी अच्छा. म्हणजे अंदाजे परफेक्ट नाही. तुम्ही फक्त त्याला आता दुरुस्ती करता येत व्यवस्थित केली जायची व्यवस्थित. गेल्या वर्षीच पत्रा टाकायचा. नाही. अच्छा. असंच बोलता चालता एकाने कुठलं पत्र्याला आम्ही गेलो पत्रा आणायला. गावचा निधी गोळा केला होता. हम्म. माझ्याच खिशात पैसे होते. पण तुमच्यासारखा आमच्या सोबत आला म्हणला जाऊ आपण पत्रा घ्यायला. गावातला जाऊ. हम्म, हम्म. आम्ही पार तिकडे हडपसरला जाऊन आलो. अरे बाप, एवढं लांब. काय आणि तो एका बिल्डरचं कामाला आहे म्हणजे आमच्या गावात. अच्छा. म्हणजे त्याला माहिती होतं की टाटाचा पत्रा तिकडे कुठे हिंडला तरी ते मिळणार नाही. हम्म. मग आलो आम्ही पुण्यात आलो. मग टाटाची एजन्सीवर जाऊ दुकानला त्याच्याकडे आलो. आता मी त्याला बुक केला सगळे स्क्रू बी सगळे केले. तो म्हणलं असं पुढच्या 2 महिन्यातून मग येऊन माझ्या कानात सांगितलं म्हणजे भाऊ पत्र्याचं बिल म्हणलं सगळं मी भरणार. फक्त म्हणलं तुम्ही GST भरा. काय म्हणलं अच्छा. GST फक्त बरं. GST भरा. 1.5 लाख रुपये रोख भरले पत्राने एकाच म्हणजे. अरे बाप. त्याला त्या परमेश्वरांनी इच्छा दिलीच ना, भावना दिलीच ना. बरोबर बरोबर. आम्ही असं बघत राहिलो बघत. हा, काय बोललो नाही काय नाही सकाळपासून आमच्या सोबत म्हणलं नाही की माझ्या गाडीत पैसे आहेत किंवा मी हे बिल भरणार आहे. पोरगाई सोजू आहे. 18,000 रुपये गरीबातनं आलेला GST तुमच्या. भरली अच्छा. आणि त्याने 1.5 लाख भरले. म्हणजे परमेश्वर कुठून तरी येतो 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 येतो. तेच पैसे आम्ही परत मजुराला वापरले. अच्छा. हे गोळा केले होते. आमची चलचल पुढं बागलीच असती हम्म. आलीच असती कारण पत्र्याला पैसे गेले असते. बरोबर ते आहे. त्याने आधी एवढं 1.5 सांगितलं. लाख रुपये म्हणजे खूप जास्त झाले. आणि आम्ही ते माल निस्ता आणून ठेवला असता हां. आणि पैसे ज्या वेळेला गोळा होते त्यावेळेला ते त्यावेळेस उलट लावलं असतं. असतं. बरोबर. त्या 1.5 लाखाची मदत झाल्यामुळं बाकीचे पैशाचा वापर करायला आम्हाला इतर ठिकाणी मिळाला ना. हम्म. काय काहीतरी त्यात वेगळं दोन झालं. शेड टाकले खाली गट्टू बसवले. अहो, लय स्वच्छ आता तर लय मजा वाटते आता तिथे. इकडे महादेवाच्या बाजूला आम्ही शेड टाकलं. शेड टाकले काय 30,000 वस्ती होती त्या बाजूला सगळं काम चालू आहे. हां. काम पैसे चालू शिल्लक आहे. असले ना हम्म. 5-4 लोक गावातली बोलवायची त्यांच्या समोर बसायचे बाबा आपल्याला असं असं करायचं. ते काही नाही म्हणत नाही कारण आपण चांगलंच काम करीत असतो. ते तर आहे. तिथे बुडीत किंवा असं ते न कामी असं कामच नाही करत. बरोबर. भविष्याचा विचार करून आज आपण जर इथं तयार केलं तर उद्या आपली पुढची पिढी त्याचा वापर करेल. ते तर आहे. मेन आपण पुढच्या पिढीसाठीच करतो आता आपल्यासाठी. कशाचं चाललंय? कुठल्या पिढीसाठीच चाललंय. सगळे केलेले आहे असं. फक्त आता राहिले ह्या मंदिराचं काम. होईल ते पण होईल. स्वप्नात यायला लागलाय म्हणजे होणार. होईल होईल. खाली महाराजांचं मंदिर बांधलं हम्म. त्या टायमाला मी सदस्य होतो. म्हणजे चांगल्याची गोष्ट. आता काय आमचं चुलत भावाचं सरपंच त्याची सून होती. हम्म. आता निधी आलेला किती 2.25 लाखाचा समाज मंदिर म्हणून हां. 2.25 लाखाचा. आता त्यांचं माप चालले म्हणजे असं काय करतात. म्हणलं, मी अधिकारात असून मला का नाही बोलावलं. माझ्या डोक्यात तो राग बसलेला हां. की मी सदस्य असताना मी दुसरीच माणसं बोलवलेत माप धरायला मला का नाही बोलवलं. हम्म. मग मी गेलो तिथे म्हणलं काय झालं भाऊसाहेब रामशिव दरेकर म्हणून म्हणजे काय चाललंय. म्हणलं असं असं समाज मंदिर आलेलं आहे आणि ह्याच्यात काढायचं त्यात लाकडी